नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर. दरवर्षीप्रमाणे यंदाही कल्याणातील बिर्ला कॉलेजमधील मोठे शहाडच्या नंदिकेश्वर महादेव मंदिराचा वर्धापन दिन सोहळा अगदी भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. हे 36वे वर्ष असून या सोहळ्याला टिटवाळा सांगोळा गावचे ह.भ.प. महाराज आणि मंडळ यांचा कीर्तन, भजन व प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सोबतच यावेळी महाप्रसाद व भंडाऱ्याचेही आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला खास उपस्थिती लावली ती म्हणजे जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी. उद्योजक ज्ञानेश्वर पाटील व त्यांचे भाऊ गजानन पाटील हे या मंदिराचे सेवेकरी आहेत. त्यांच्या आई प्रमिलाबाई लक्ष्मण पाटील यांनी 1988 साली या मंदिराची स्थापना केली होती. कोणाची आर्थिक मदत न घेता आयोजक ज्ञानेश्वर पाटील व त्यांचे भाऊ गजानन पाटील गेली 35 वर्ष या मंदिराचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करतायत. यंदाचं त्यांचं हे 36वे वर्ष आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील अनेक मंडळींनी आपली उपस्थिती लावून दर्शन घेतलं. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. एवढंच आमचं सालाबादप्रमाणे आमची आई प्रमिलाबाई लक्ष्मण पाटील यांनी हे उभारलेले मंदिर आहे. 1988 झाली. याची मूर्तीची स्थापना आहे. धर्मवीर स्वर्गीय धर्मवीर आनंदगे साहेब यांनी त्याची मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे. आणि प्रतिवर्ष 8 फेब्रुवारी आज 36 वर्ष झाली या कार्यक्रमाला. आम्ही न चुकता आम्ही दोघे भाऊ ज्ञानेश्वर पाटील आणि मी स्वतः आम्ही दोघं बंधू कुणाचीही म्हणजे आर्थिक मदत नाही घेता आम्ही दोघंही ते सगळं पार पाडत असतो. दरवर्षी हा कार्यक्रम हा उत्सव आम्ही एवढा म्हणजे प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाची शोभा वाढत असते. आजच्या ज्या दरवर्षीप्रमाणे जो भजनाचा आमचा कार्यक्रम असतो आणि जो कीर्तनाचा दरवर्षी न चुकता मंदिराचा वर्धापन दिनानिमित्त आम्ही कीर्तनाचं जे आयोजन करतो त्याच्यात अनेक जण वार्डातले बोला, जे आमचे पाहुणे मंडळी, जे इतर लोक, जे आज योगायोग असा जे खासदारकीला जे उभे राहणार आहेत निलेश सांबरे साहेब यांचंसुद्धा पदपरिषद आमच्या मंदिरात त्यांचं लाभलेलं आहे. आणि आम्हाला एक या मंदिरासाठी जे आम्ही कोणाची आर्थिक मदत न घेता स्वतःच्याच भाऊ आणि आम्ही स्वतः दोघंजण हे सर्व कार्यक्रम पार पाडत असतो. आणि या कार्यक्रमाचं 36वे वर्ष आहे. जे तप बोलत यांनी केलेलं आहे म्हणजे देवांनी, त्या 36 वर्ष या मंदिराच्या आमच्या यालासुद्धा 36 वर्ष पूर्ण झाली. आणि देवाला आमची हीच विनंती आहे की हे जे तुझं कार्य आहे हे अखंड पुढे पण आम्ही असंच चालू राहील.
या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात.